श्री स्वामी समर्थ मित्रांनो. चला तर आता तुम्ही विचाराल की आज काय नवीन, तर मी आज घेऊन आलेली आहे साबुदाण्याचे वडे, जे घरोघरी सर्वांना खूपच आवडतात. आणि तुम्हाला माहिती आहे आता श्रावण महिना पण चालू झालेला आहे, तर दर सोमवारी बाया आणि मुली आवर्जून उपवास ठेवतात. म्हणून आज मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मी रात्री साबुदाणा भिजू टाकलेला होता. तुम्हाला रात्री करायचं आहे तर तुम्ही सकाळी भिजू टाका, तुम्हाला सकाळी करायचं तर तुम्ही रात्री भिजू टाका. ठीक आहे. आता तुम्ही मला साबुदाणा कसं भिजू टाकायचा, आमचा साबुदाणा भिजू टाकला की तो असा पिलपिला होऊन जातो. तर साबुदाणा भिजला आहे असं तुम्हाला दिसत आहे की बस तितकंच पाणी टाकायचं, त्यानंतर पाणी टाकायचं नाही. मी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी समजावून सांगितलेली आहे. फक्त तुम्हाला लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, स्किप अजिबात करायचं नाही. चला तर सुरू करूया. जर का तुमचे साल निघालेले, ही बॉडी निघालेले पीनट असेल ना, तर तुम्ही ही प्रोसेस स्किप करू शकता. हे बघा, असं अंटून पलटून लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे. त्यासोबतच आपले शेंगदाणे इकडे भाजताय. पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते. हे बघा, मी 3 बटाटे बॉईल करून घेतले आणि त्याचं साल काढून घेतलेलं आहे. हे आपल्याला वड्यांमध्ये कामी येईल. बघा फ्रेंड्स, शेंगदाणे जवळपास झालेले आहे. हे जसे जसे होत जातात ना, तसे आपोआपच स्किन सोडायला सुरुवात करते. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता मी काय करणार आहे, याची ही स्किन काढून घेणार आहे आणि याला दरदर बारीक करणार आहे. ते मी तुम्हाला दाखवेलच. हे बघा, हे जे शेंगदाणे आहे ना, हे मी एका स्वच्छ कापडावर काढून घेणार आहे. त्याच्यानंतर याची स्किन काढून त्याच्यामध्येच मी बारीक करून घेणार आहे. कारण की कसं होतं, मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा पूर्ण बारीक होऊन जातात. तसं आपल्याला नको आहे, आपल्याला दरदर पाहिजे. म्हणून मी याच्यामध्येच बारीक करणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा फ्रेंड्स, मी एका स्वच्छ कापडामध्ये शेंगदाणे काढून घेतले आहे आणि त्यांना असं घासून घेतलेलं. साल निघालेलं आहे. आता मी काय करणार, हे साल आणि शेंगदाणे वेगवेगळं करून याच्यामध्येच दरदर कुटून घेणार आहे. हे बघा फ्रेंड्स, साल मी पूर्ण वेगळे केलेले आहे. आता तुम्ही बोलाल की मिक्सरमध्ये का नाही, याच्यामध्ये का कुटायचं, तर तो विषय असा आहे की जेव्हा आपण मिक्सरमध्ये करतो तेव्हा ते पूर्ण बारीक होतं. पण आपल्याला दरदर पाहिजे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि हे जे चंक्स जे येतात ना साबुदाण्याच्या वड्यामध्ये, ते चांगले वाटतात. आणि जे पूर्ण पिसल्या जाते ना मिक्सरमध्ये, ते तितकं चांगलं वाटत नाही. म्हणून माझं हे सजेशन आहे की तुम्ही याच्यामध्येच बारीक करा. मग ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असू शकते की त्यांना मिक्सरमध्ये करायचं आहे की असं करायचं. हे बघा फ्रेंड्स, आपल्याला शेंगदाण्याचा असा टेक्स्चर हवा आहे. थोडंसं कूट आणि बाकीचं अख्खं. समजलं? नेक्स्ट स्टेप, मी इथे बटाटे पण रफली चॉप करून घेतले. रफली याकरता कारण की आपल्याला साबुदाण्यामध्ये हे मिक्स करायचे. ठीक आहे. माझं सजेशन तुम्हाला हे राहील की शेंगदाणे आणि बटाटे हे अजिबात स्किप करू नका. कारण की हे साबुदाण्याच्या वड्याला टेस्ट देणारे हे 2 पदार्थ आहेत. हे बघा फ्रेंड्स, मी आता 7 ते 8 बारीक मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे तीनही बारीक छान कट करून चॉप करून घेतलेले आहे. मिरची जर तुम्ही बारीक ठेवाल तर चांगलं होईल. कारण की तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर त्यांना किंवा मोठ्यांना पण त्रास होऊ शकतो. तर तुम्ही हे बारीकच ठेवा. आणि जर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं तर अतिउत्तम.
मी इथे बारीकच ठेवलं आहे, कारण की माझ्याकडे लहान मुलं नाही आहे त्यामुळे. आणि मी इथे एक लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी थोडं दही ॲड करू शकता, लिंबू स्किप करून. चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार. जसे की मी सांगितलं, घरात लहान मुलं असतात तर ते तिखट नाही खात, तर तुम्ही कमी पण करू शकता. जिरं टाकलेलं आहे मी थोडं. आणि आता शेवट टाकतीये मीठ. मीठ पण तुम्ही आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. करून टाकूया, म्हणजे इतकं की तो गोळा बनला पाहिजे. याला पूर्ण असं बारीक नाही करायचं आहे तुम्हाला, इतकं मिक्स करायचं आहे फक्त की याचा गोळा बनायला पाहिजे. हात स्वच्छपणे धुवून घ्या, त्यानंतरच करा. हे बघा, बटाटे असे मॅश करून घ्यायचे याच्यामध्ये. मी तुम्हाला एकत्र एकजीव केल्यानंतर मिळते. हे बघा, तुम्हाला असं एकजीव करायचं आहे, म्हणजे हा जेव्हा आपण गोळा तयार करू तर असा गोल तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता गरम गरम वडे तळून घेऊया.